नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुलभाताई भानगावकर. सुलभाताईची आणि माझी पहिली ओळख धुळ्याला झाली ती शुभांगी संगवई गोखले हिच्या घरी. शुभांगीचे वडील तिथे जिल्हा न्यायाधीश होते, तर तिची आई विजया संगवई या ज्येष्ठ लेखिका होत्या आणि माझी चांगली मैत्रीणही होत्या. विजया त्यांनी अनेक कवींना कवी संमेलनासाठी बोलवलं होतं. त्यात सुलभाताई होत्या. गोऱ्या उंच चेहऱ्यावर कुरळ्या केसांची महिरप, सुती काठापत्राची साडी, खांद्यावर मोठी शबनम आणि त्यात कवितेच्या रजिस्टरच्या आकाराच्या वह्या. प्रथम दर्शनीच मला सुलभाताई खूप साध्या आणि प्रेमळ वाटल्या. काही दिवसांनी माझी अचानक धुळ्याला जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली झाली. धुळ्यात माझ्या ओळखीचं कोणी नव्हतं. मी ताईंना पत्र पाठवलं. लगेच त्यांचं उत्तर आलं की त्या 2 दिवसांनी त्यांच्या बहिणीकडे औरंगाबादला येणार आहेत. मी त्यांना भेटायला गेले. त्या म्हणाल्या, अगं चिंता काय करतेस, तू सरळ माझ्या घरी ये, मग बघू काय करायचं ते. मी विचार केला, एखादा दिवस सुलभाताईंकडे राहू आणि मग घर शोधूया. पण कसले काय. मी ताईंकडे गेले आणि महिनाभर तिथंच राहिले. एखाद्या कवयित्रीला शोभेचं असं त्यांचं घर. दारामध्ये बहरलेला लाल भडक फुलांच्या बॉटल ब्रशचं ते उंच झाड, निगुतीनं राखलेली बाग, बागेच्या फाटकावर जुईचा मांडव, समोर गेल्यावर प्रशस्त हॉल आणि तिथून वर जाणारा जिना, मोकळी मोठी गच्ची आणि मुंडेरीवर ठेवलेल्या रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या. तिथं ताईंची झोपण्याची खोली, तिथं कायम दरवळणारा उदबत्तीचा सुगंध, डोळ्यात भरणारी पुस्तकांची कपाटं आणि लिहिण्याचं डौलदार टेबल. मी हळूहळू धुळ्यात रुळू लागले. इथं रुळताना खूप जड गेलं, कारण मराठवाडा सोडून मी कधी बाहेर राहिले नव्हते. तेव्हा धुळ्यातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. मराठी विषय होता. खूप वेळा MPhil किंवा PhD करणारी मुलं मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे यायची. त्यावेळी ताईंच्या तोंडून साक्षात सरस्वती बोलती असं वाटायचं. कुठलेही पुस्तक हाती नसताना त्या सलग 2-3 तास संदर्भासह तो विषय विद्यार्थ्यांना समजावून द्यायच्या. हिंदी, मराठी आणि इंग्रजीवर त्यांचं विशेष प्रभुत्व. त्यांनी द प्रेयर ऑफ द फ्रॉग या पुस्तकाचं मंडूकोपनिषद या नावानं केलेलं भाषांतर अजूनही खानदेशातील वाचकांच्या स्मरणात आहे. मी धुळ्याला गेले त्यावेळी ताईंच्या पतीचे म्हणजे शरददादांचं नुकतंच आकस्मिक निधन झालं होतं. त्यावेळी ताई 50शीत असाव्यात. घरी चुलत सासरे, एक थोडीशी भोळसत नणंद, बकुळी असे ते तिघे राहायचे. दादांच्या दुःखातून त्या कशाबशा सावरत होत्या. काही दिवसांनी मला सरकारी घर मिळालं आणि मी तिकडे राहायला गेले. माझे ऑफिस त्यांच्या घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर होतं. ऑफिस संपल्यावर बहुतेक वेळा संध्याकाळ त्यांच्याच घरी जायची. एकेका प्रसंगातून मला या मनस्वी बाईचं व्यक्तिमत्व समजत गेलं. एक दिवस संध्याकाळी ताई माझ्याकडे आल्या. कुठला तरी सण होता. सहज बोलता बोलता त्यांच्या महाविद्यालयाच्या हॉस्टेलचा विषय निघाला. सणाच्या दिवशी हॉस्टेलला फीस्ट असते, म्हणजे सकाळी गोडाचं जेवण आणि रात्री जेवण नसायचं. हे लक्षात येताच ताई म्हणाल्या, अगं बाई, म्हणजे आज मुलांना रात्री जेवायला मिळणार नाही ते. मला काही अर्थबोध झाला नाही. त्या म्हणाल्या, चल जरा बाहेर. आम्ही चौकात आलो. तिथे एका गाडीवर गरमागरम साबुदाणे वडे तळले जात होते. त्या गाडीवाल्याला म्हणाल्या, मला 60 वडे बांधून द्या. त्यानं 2 पिशव्यात वडे बांधून दिले. त्या पिशव्या घेऊन आम्ही रात्री 9 वाजता हॉस्टेलवर गेलो. दरवाजावरच्या शिपायाकडे पिशव्या दिल्या. वडे आहेत, मुलांना सांगा लगेच खा, असा निरोप देऊन परतलो. त्यानंतरच्या प्रत्येक सणावारी ताई हॉस्टेलवरच्या मुलांना पुरणपोळ्या किंवा श्रीखंड पाठवत असत. विद्यार्थ्यांबद्दल एवढी माया एखाद्या प्राध्यापकात मी कधीच पाहिली नव्हती. ताई केवळ मराठीच्या प्राध्यापिका नाहीत, तर एक सिद्धहस्त लेखिका सुद्धा होत्या. त्यांच्या लव्हेबल या कथासंग्रहास राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. दादांच्या अकाली निधनानंतर ताईंनी कोयला भईन राख हे आत्मकथन लिहिले. आम्ही धुळ्यात असताना आमची तिसरी मैत्रीण सुषमा दातेकडे दर शनिवार रविवार आम्ही सगळे रात्री उशिरापर्यंत गप्पा मारायचो. तेव्हा ताईंनी आपल्या सुरीला आवाजात गायलेली कितीतरी गाणी मला आठवतात. रागदारी आणि गाण्यातली त्यांना विशेष समज आहे. त्यावेळी एखादी कविता लिहिली की आम्ही लगेच एकमेकींना फोनवरून ऐकवायचो. खूप छान दिवस होते ते. एकदा त्यांनी अशीच एक कविता ऐकवली. अतिशय उत्तम कविता होती.
तुळशीपाशी एक दिवा एक देवापाशी हवा, अंधारातल्या उंबरठ्यावर एक दिवा तेवता हवा. ठाऊक नाही केव्हा कधी फाटक देईल पाहून साध, गोविंदाची मुरली होऊन येईल देखील कुणी आत. एक दिवा मागल्या दारी माय विहीर जपायला, एक हवा जिन्यावरी थकली पायरी दिसायला. आम्ही जसा कवितांचा आस्वाद घ्यायचो तशीच एकमेकींची मनमोकळी अगदी चेष्टामस्करीही करायचो. त्या कवितेत प्रत्येक कडव्यात दिव्यांचे उल्लेख असल्यानं आम्ही ताईंची थोडी चेष्टाच केली. मी त्यांना म्हटलं, ताई 2 ओळी अजून हव्यात. त्या म्हणाल्या, काय गं? मी म्हटलं, एक तरी दिवा पॅसेजमध्ये ठेवा, माझ्यासाठी हवा. आणि मग आम्ही नेहमीप्रमाणे हास्य कल्लोळात बुडून गेलो. ताई जवळपास 37 वर्ष प्राध्यापिका होत्या, पण त्यांनी कधी तयारी न करता तास घेतला नाही. प्रत्येक वेळी शिकवायला जाताना त्या पूर्ण तयारी करून जात असत. व्यवस्थित नोट्स काढलेल्या असत. व्यवसायावरची त्यांची निष्ठा आढळ होती. पुढे ताई प्राचार्य झाल्या. त्यांचे महाविद्यालयात सगळीकडे फार बारीक लक्ष असायचं. एकदा त्यांच्या लक्षात आलं की हॉस्टेलची जेवणाची वेळ सकाळी 11 ते 12 आहे आणि परीक्षेच्या पेपरची वेळ 10 ते 1 आहे. ज्या दिवशी पेपर असे त्या दिवशी मुलांना सकाळचं जेवण सोडून द्यावं लागेल. मग त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलांसाठी चक्क स्वतःच्या घरून जेवणाचे डबे आणायला सुरुवात केली. त्याचा कुठं बोभाटा नाही की बातमी नाही. अशीच एकदा सुट्टी लागली होती. मुलं गावाकडे गेली होती. एक मुलगा मात्र त्यांना 2 दिवस दिसत होता. त्यांनी त्याला बोलवून विचारलं, अरे तू गावी का नाही गेलास? तो म्हणाला, उद्या जाणार आहे. तेव्हा ताईंनी एका प्राध्यापकाला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं. माहिती अशी मिळाली की तो मुलगा गावाकडे जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे अडकून पडला होता आणि म्हणून तो बस स्टँडवर चक्क हमाली करून पैसे जमा करत होता. ताईंनी त्याला बोलावलं आणि न दुखावता सांगितलं, अरे जरा कॉलेजच्या वाचनालयाचं काम आहे, तू करशील का? ताईंनी त्याच्याकडून 4 दिवस पुस्तकं लावून घेतली आणि त्याचे पैसे त्याला दिले. त्यांना आयुष्यात एक गोष्ट कधी जमलीच नाही, ती म्हणजे हिशोब. त्यांनी कधी कुठल्याच गोष्टीचा हिशोब ठेवला नाही, न देण्याचा न घेण्याचा. नुसती उधळण केली, वस्तूची असो, प्रेमाची असो की मायेची असो. पण त्यांच्या आसपासच्या अनेकांना त्यांची किंमत समजलीच नाही, हे फार दुर्दैव आहे. पतीचे अकाली निधन आणि स्वतःचं अपत्य नसल्यानं असेल कदाचित, पण ते दरवर्षी नवीन आलेल्या विद्यार्थ्यात नकळत आपले मूल शोधायचा प्रयत्न करीत असाव्यात. त्या अनेक विद्यार्थ्यांना अगदी घरच्यासारखा जीव लावायच्या. वर्ष संपलं की घरटं सोडून पाखरानं उडून जावं तशी ती मुलं निघून जायची आणि उदास झाडासारख्या ताई त्या मुलांची वाट बघत बसायच्या. मला अनेकदा त्यांना घरच्या खिडकीपाशी असं उदास उभं राहिलेलं पाहिलं की अपर्णा सेनच्या 36 चौरंगी लेन या सिनेमाची आठवण यायची. अनेकदा मला सुलभाताईंनी संगवईताईंकडच्या घरगुती कवी संमेलनात वाचलेल्या कवितेच्या ओळी आठवतात. इवले से ग हिरवे से ग, इवले से ग हिरवे से ग, हे थेंब नवे फुटले से ग, हे बंध कसे तुटले से ग, हे बाण कसे सुटले से ग. 1 तारखेला पगार आला की ताई पैसे काढून पर्समध्ये ठेवत. गरजू मुलांना आर्थिक मदत करतानाही त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. खरं तर ताई, सुषमा दाते आणि मी या 3 अगदी भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्ती, पण जवळच्या मैत्रिणी कशा झालो ते कधी समजलंच नाही. ताईंचं व्यक्तिमत्व आत्ममग्न. सुषमा नेहमी हे करू का मी ते करू ही अशा विचारात गोंधळलेली, तर मी फटकन मनस्वीपणे हवे ते करणारी. एकदा मी गमतीनं म्हटलं, आपण तिघींनी आत्मचरित्र लिहिली तर त्याची नावं अशी असतील: आतल्या आत सुलभा वानगावकर, आत बाहेर सुषमा दाते, बाहेरच्या बाहेर श्रद्धा बेलसरे. धुळ्याचा 3.5 वर्षाचा काळ खरं तर माझी कसोटी पाहणारा होता. घरात एकटी असताना झालेली चोरी, नर्मदा आंदोलनात सरकारची बाजू मांडण्याचं काम असल्यानं रोजचा पडणारा कामाचा ताण, मला झालेला इतर धमक्यांचा त्रास, जीवघेणा आजारपण आणि बरंच काही, या सगळ्यात मला ताईंनी खूप मोलाचा आधार दिला. बाबरी मशीद पडल्यावर देशभर दंगली सुरू झाल्या. कधी नव्हे ते धुळ्यातही संचारबंदी होती. लगेच मला घरी ताईंचा फोन आला. त्यांनी मला त्यांच्या घरीच राहायला बोलवलं. म्हणाल्या, काय काम करायचं आहे ते इथून कर. मी अडचण सांगितली. ताई, महत्त्वाचा काळ आहे, ऑफिसच्या संपर्कात राहावं लागेल आणि फोन तर फक्त ऑफिसमध्ये आहे. त्यावर त्या म्हणाल्या, मग माझा फोन वापर. या बऱ्याचशा अव्यवहारी मनस्वी बाईंचं एक स्वतःचं सुंदर जग आहे. जसं 60-70 वर्षांपूर्वी धुळं होतं तसं. त्यात गावातून एक बारमाही नदी वाहत असते. नदीकाठी मंदिरं असतात, गोपुरं असतात.
नदीकाठी कान्हा बासरी वाजवत उभा असतो. सर्वांनी सर्वांशी छानच वागावं असा दंडक असतो. पण त्यांच्या मनातलं त्यांनी जपलेलं हे काल्पनिक जग आणि आत्ताचं संधीसाधू लोकांनी भरलेलं जग यात जमीन आसमानचा फरक आहे. आज त्यांचं वय 80 आहे. ते अंतर पार करताना त्यांची खूप दमछाक होते. मी त्यांच्यातली सिद्धहस्त लेखिका पाहिली. शिक्षणशास्त्र नव्हे तर मराठी, इंग्रजी, तत्त्वज्ञान, अध्यात्म अशा सर्व विषयांचा सखोल अभ्यास केलेली विदुषी पाहिली. एक भावूक कवयित्री पाहिली. विद्यार्थ्यांवर मुलांसारखं प्रेम करणारी प्राध्यापिका पाहिली. पण या सगळ्यापेक्षा मला ताईंमधली कविता प्रत्यक्ष जीवनात जगायचा प्रयत्न करणारी, भाबड्या कल्पनाविश्वात रमणारी, अनेकांची आई होणारी स्त्रीच जास्त आवडते.